नमस्कार मित्रांनो. मी तुषार होतो. वृंदावन डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज आलेलो आहोत ढाकणवाडी या ठिकाणी. बीड जिल्ह्यामध्ये ढाकणवाडी म्हणून गाव आहे. ते सरकारी विद्यार्थ्यांच्या खेळवरती आपण आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी फक्त त्यांनी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे प्रोडक्ट ते आपण बोलणार आहोत त्या कंपनीचा आणि आपला आज काय जे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे कंपनीचा. मी हे डेअरी फार्मरच आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण एक समजा चांगले प्रोडक्ट कसे शेतकऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत किंवा ज्या शेतकरी इतर ह्याच्यामध्ये समजा खर्चात जातात, प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव घेण्यामध्ये जे वेळ आणि खर्च वाया होतो. तर त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न कायम करत असतो. तर त्यासाठी आपण एक वेटरिना या कंपनीचं क्लोजअप त्याचा रिझल्ट याविषयी आपण सोयीचे व्हिडिओ आपण बनवून शेतकऱ्यांसाठी आपण प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी आपण आमच्या मित्रांच्या शेडवरती आलेलो आहोत. त्यांचं आपण नाव आणि त्यांचा क्लोजअप म्हणजे सुरुवातीला क्लोजअप मी सांगतो की वापरायचं त्यासाठी 9वा महिना लागला त्यानंतर गाभण काळातलं ते एक हे आहे. बाबा तुम्ही गाय ड्राय केलेली असते त्याच्यानंतर जर पुन्हा दुसऱ्या व्यातासाठी जास्त दूध घ्यायचं असेल, तिच्या व्यातामध्ये जर त्रास तुम्हाला कमी करायचा असेल, वासराची वाढ होणार असेल, विल्याच्या नंतर तिचं गर्भाशय लवकर जर क्लिअर होणं असेल, तिची धार पडणे असेल, या गोष्टीसाठी जर तुम्हाला जर ते म्हणजे अडचणी येत असतील, तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच वापरू शकता. तर त्याचा रिझल्ट आपण त्यांच्याच जे समजा आहेत शेतकरी ज्यांनी वापरलेले आणि ते मला वाटते एकाच नाही तर जवळजवळ मागच्या 6 महिन्यापासून हे प्रोडक्ट रेग्युलर आणि आवर्जून वापरतात. तर त्यांच्या थोडक्यात आपण मुलाखत घेऊया. तर नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजे लक्ष्मण ढाकणे. म्हणजे गाव ढाकणवाडी. ढाकणे बरोबर. तालुका जिल्हा बीड. बरोबर. तर तुम्ही आता हे कुठल्या गाईला हे जे आहे वेटरनाचं हे Close. हा. बरोबर. तर हे प्रोडक्ट कुठल्या गाईला वापरले? ही एकच चालू होती, बाई गाव. तेवढी नाही काय. बरं. पाठीमागं आहे ती साईडला. बरं. त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? पहिल्या त्याला तुम्ही 18 लिटर दिली. बरं. पहिल्या. बरं. आता ते 27 लिटर. बरं. आणि तिचा झाड कमण्याचा अंकुर आणि मग येण्याची येताना त्रास झाला नाही. म्हणजे पहिला रोग आरोग्य दुसऱ्या वेळेला दूध वाढतं. पण एवढं एकदम 10 लिटर 10 लिटर फरक पडला. 9 एवढं शक्य नाही समजा विदाऊट काय. तर तुम्हाला याचं समजायचं थोडं सहकार्य झालेलं आहे. तर ही लागतच आहे त्या गाईला. तिला बी तसंच. ही काय पहिल्या त्याला 20 लिटर दिली. तिला आता 25 लिटर दिली. आता 20-22 दिली. बरं. चालेल. म्हणजे क्लोजअपच्या नंतर तुम्ही लॅक्टेशन वापरलं होतं मिनरल का दुसरं होतं? लॅक्टेशन चालू होतं. बरं. म्हणजे लॅक्टेशनचा पण रिझल्ट तुम्हाला छान आला. आणि तासाचं समजा अनबॅलन्स असेल किंवा कमी जास्त असेल तर त्याच्यावर त्याचा आपला एक टेक्निक झाला. एक गायचा एक क्षण गेलता. बरं. जवळ आहे तर पाठीमागे ते एक शरद पूर्ण गेलो होतो त्यात गाठीवर. हां हां. तर ते क्लिअर झाला. म्हणजे अगोदरच्या काळात 2 बॅग एका गाईला हो, चालेल. म्हणजे जास्त डोस मध्ये चालू. म्हणजे 6 महिने सुटली ना तिला नंतर झालं. बरं. ते सुटली म्हणजे आम्ही तुमच्याकडून आणलं की सुरू केलं. बरं. म्हणजे माझ्याकडून घ्यावं असं काही नाही हो ना, पण त्या टायमाला तुमच्याकडे आमच्याकडे अवेलेबल नव्हतं ना. चालेल. म्हणजे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट नंबर 1 रिझल्ट. आम्ही त्याच्या इकडं वापरायला चालू केलं. बरं. दुसरीकडे चालेल. म्हणजे शेतकऱ्यांना वापरण्यास काय हरकत नाही नाही. असेल. बरं. आम्ही सगळ्याला वापरायला लावलं. म्हणजे तुमच्या गावातही आजूबाजूला तुम्ही हो. गावात. म्हणजे एक समजा चांगलं एक प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. तर त्याच्यासाठी आपण हे सोयीच्छेनं म्हणजे कुठल्या कंपनीचं आपल्याला नाही. सांगितलेलं नाही किंवा नाही. म्हणजे कुठल्याच कंपनीच्या ह्याची आपण मार्केटिंग म्हणून करत नाही. तर एक चांगले प्रोडक्ट चांगल्या गोष्टी शेतकऱ्यांसोबत आमच्या दूध उत्पादकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी नक्कीच हा प्रयत्न एक होता. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.